सांगू शकत नाही तुम्ही जाईल. हो बरोबर आहे. मी नोटीसचा तुम्हाला फोटो दिला. आणि ते म्हणून तुम्ही फोटो दिलेला आहे. त्यांना नोटीस बरोबर बनवली आहे. नोटीसची बनवलेली बरोबर बनवली आहे. सरकारची नावं आहेत का त्याच्यावर? दोन्ही चुकीची नाव आहेत. कशावर पूर्वेला बनवली? उत्तर नाव तर- तुमच्याकडे सातबाऱ्याचं उत्तर आहे का? अर्जदारांनी नावं देतो ना त्याच्याप्रमाणे आपल्या पण सातबाऱ्याचं काय एक सांगा? मिनिट तुम्हाला सांगतो. त्यांचं काय समोरच्यावरती हरकतीचा विषय आहे, बरोबर आहे. त्यांना काय म्हटलं मी त्यांना हरकत घ्यायची, तुम्हाला हरकत घ्यायची की नाही माझा विषय नाही ना तर त्यांचा प्रश्न विषय आहे. त्यांना मला नोटीस बघायला होती. मी बाबा म्हटलं नोटीस माझ्या फोटो पाठवून द्यायला. मी आज समोरच्या तुम्हाला नोटीस पाठवलेलं नाही. एप्रिल महिन्यात नोटीस आहे का? 27 एप्रिल तारीख पडली. आपली कार्यपद्धती जी आहे नोटिसा सोपाऱ्याच्या नोटिसा मेला रोडला ह्या पण गोष्टी आहेत. ऍड्रेस कोण देतं? ऍड्रेस कोण देतो ना ऐकून घ्या. पहिलं ते पण परत सांगतो ऍड्रेस कोण देतो ही सबब झाली होती. तुमच्या नोटीसची प्रक्रिया कायदेशीर होण्याची जबाबदारी कोणाची? ऍड्रेस देणाऱ्याची की तुमची? ऍड्रेस कोण देणार? नाही कोण देणार नाही. पण तुम्ही सातबारा बघायला पाहिजे होतं ना, सातबाऱ्यावरांची नावं आहेत का म्हणून. ज्याच्यावर सातबाऱ्याची नावं त्यांना नोटीस जातील ना. तुम्ही नावं दिली तर दोन्ही नावं चुकीचे आहेत. उत्तरेला काही सांगताना काय गोजक सर्व करवालो काय नाही दिलेलं आहे आणि एक तिथे पीटर डिसिल्वा ते बाकीचे नाहीच आहेत. त्यांची नावं घेऊन नाही टाकलं. मला असं माहिती असतं. नाही पण सातबाऱ्या नावं कोणाची? माझा विषय का नाही, असं मला तुमचा विषय नाही. प्रकरण कधीच आहे साहेब. एप्रिल महिन्यात प्रकरण आहे. मी काय सांगतो तुम्हाला, परत तुम्हाला मी एक सांगतो. अर्जदार जे काय खोटं देतो ते खोटं सरकारी अधिकाऱ्याने पुढे रेटायचं असं कायद्यात पुढे लिहिलंय का? समजून घेऊ. आपली मोजणीमध्ये आपण लगतचे कब्जेदार का लिहितो? ती संधी प्रत्येकाला घडली पाहिजे. ती संधी समोरच्यानी चुकीची सांगितली त्याच्या स्वार्थासाठी म्हणून मी बघितलंच नाही आणि मी त्याला संधीच दिली नाही असं नाही होत. जागेवरती कोण आहे ते आम्हाला माहित असतं. सातबारा आहे की नाही? सातबारा घेतला नाही. 7/12 अजून तिकडे कुठे बनलं त्या अर्जदार ऐकून घ्या माझं. बोलायची ना पहिली पद्धत बदला तुम्ही. ऐकून घ्या. समजलं? तुमचं इकडे तुमची मास्टर क्लास नाही इकडे चालू ते ऐकून गेला ना आम्ही काय कळलं? नोटीस तुमची ज्या जागेची तुम्ही मोजणी करणार आहात त्याचा सातबारा वाटून तुम्हाला बघायची गरज नाही आणि तुम्ही उलटा आम्हाला शिकवताय की तो किती अर्ज जातो, माझा विषय नाही, हे नाही, तो नाही. मी तुम्हाला इतका गेला तुला फोटो पाठवा. साहेब असं तुम्ही म्हणाल तुम्हाला फोटो दिले तुम्ही लिहून द्या. मी कसं सांगू तुम्हाला हरकत घ्या म्हणून? माझ्यावर नाही ना तो साहेब. मी पण नोटीस नोटीस कोण काढतो? ती कोण काढतं? नोटीस ऑनलाईन जनरेट होते. अरे तुम्ही लगतदारांना देणार ना? अजून पाठवली नाही मी. ती जी तयार केली आहे त्या तयार जी नावं टाकली आहेत ती नावं कशावर टाकली आहेत? ऑनलाईन तयार होते. नावं कशावर टाकली आहेत? अर्जदार देतो ती नावं. म्हणजे अर्जदार देतो म्हणून अर्जदारांनी चुकीची नावं आणि मीरा रोडचे पत्ते दिले तर असं आम्ही कसं कसं कोण करणार? साहेब आहे? आपण तुम्ही चेक करायला पाहिजे ना तुमची पद्धती. कोण सांगते असेल? हो, देशमुख साहेब. अर्जदारांनी नावं मीरा रोडची दिली तर तुम्ही मीरा रोडला नोटिसा पाठवून सातबारा नोटिसा गेल्या पाहिजेत मोजणीच्या. जी जागा मोजताय त्याच्यात सातबारावरती नावं नाही बघणार का तुम्ही? त्यांनी दिली ती आम्ही बघणार पण तुम्ही शोधून काढू नका नंतरची गोष्ट. पण सातबाऱ्यावर जी नाव आहे त्यांना नोटीस नको नाही. पण त्याने अर्ज भरला बरोबर आहे. पण सरकारी अधिकारी त्यांनी चुकीची माहिती किंवा फसवणुकीची माहिती दिली तर ती तशी सुद्धा ढकलायचं नाही. अर्जदाराची जबाबदारी असं कसं तुमच्या मोजणीला पोलीस प्रोटेक्शन येणार. तुमच्या मोजणी जी काही तुम्ही मोजणी लावली आहे त्या मोजणीला उद्या तो अर्जदार पोलीस प्रोटेक्शन घेणार. सरकारी काम आहे म्हणून ज्याच्यावरती अन्याय होते त्यांनी थांबायची कशी ती? आलं पण तुझं नावच नाही ना, त्यांचं नावच नाही तुमच्या नोटिसीमध्ये. पत्र देऊन सुद्धा नाव नाही. ज्यांचं नाव नाही टाकत आपण ऑब्जेक्शन समजणार कसं? आता समजले तर तिला नोंदवण्याच्यासाठी सहकार्य तर तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही सांगाल तेव्हा त्यांनी दिलाय. नाही ना ऑनलाईन काय? ऑनलाईन म्हणजे काय? तुमची सगळ्यांच्या जबाबदारी संपल्या असं सरकारने सांगितलंय. सातबाऱ्यानंतर एखादी माणूस येतो आणि सांगतोय की माझं हे आहे, माझ्या दिलाय ना.
तुमचा माणूस सांगतो ज्या दिवशी मोजणी करायला त्या दिवशी जागेवरती तुम्ही हरकत आता घ्या. हरकत घ्या अरे. आम्ही आणि आधी बाई जर सांगितलं नसेल तिकडे होतं. तर काय करायचं, मोजणी करून तुम्ही देऊन टाकणार हवा. त्याच्यावर ते विचार करतील ना साहेब. आणि मी त्यांना ऐका साहेब, मी त्यांना रिक्षा सांगितलं सर अर्ज कसा करायचा काय ते मला सांगा तुम्ही. तुम्हाला मी फोटो दिला तुम्ही इथून निघून जा आता तुम्ही. हे बोलणार झालं काय सौजन्य काहीतरी असतं की नाही. एक लेडीज तुमच्या समोर बोलते आणि मी 4 वर्ष झाले मिरा रोडला फेऱ्या मारते या जागेसाठी. हे लोक माझ्यावर दबाव आणतायत जागा पाहिजे म्हणून. कब्जा आमचा आहे. आणि तुम्ही मोजणी कशी करताय? एकदा एक प्रोसेस चालू आहे तिकडे तेच चालू आहे मेरा रोडला. आपण घ्यायला ते दिलंय मी 2 वेळा पत्र दिलेलं आहे म्हणजे घरून पोहोच आणते उद्या. त्याच्यावर ते कारवाई करतील. नाही, पण पद्धत आणि कार्यप्रणाली काही योग्यच नाहीये. नेहमी जर तुमचं म्हणजे नोटीस कोणाच्या नावाने काढणार, कारण तुमचं प्रत्येक जण हात वर करतं तिथे. अहो ज्या बाईचं त्या सातबाऱ्यात नावात नाही तिचे नाव बाजूला टाकलंय. मधल्या जो जे परिवार कोणच नाही ते ही काय आमच्या हाती आहे. एक मिनिट. असं एक वेळेस झालं ही अशिक्षित पाहिजे तिला काय कळत नाही, त्याला काय करायचं. नाही, या देशातल्या अशिक्षित लोकांना सांगा की तुम्ही ऑनलाईन पद्धत शिकून घ्या आमची, नाही तर जीव द्या. नाही, तुम्हाला मी काय सांगतो अशिक्षित माणसाला माहिती अधिकार कायद्यात काय सांगितलं? माहिती अधिकाऱ्याने स्वतः अर्ज का घ्यायचा? एखादी बाई विचारते आम्हाला मार्गदर्शन करा, तर मार्गदर्शन करायचं काम तुम्हाला सांगते फोटो दिला तुम्ही इथून निघून जा. पत्र जी पाहिजे तुमच्याकडे- सांगायचं ही काय पद्धत झाली? तुमच्याकडे जे पत्र देऊन ठेवलेली आहे या अशा अशा जागेचे जर वकिलीचे अर्ज आले तर माझी हरकत तुम्ही आधीच नोंदवते ऐकायला पाहिजे. पुढे स्वीकारलं पाहिजे. ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमची नोटीस तयार झाली आहे. त्या नोटीस मध्ये जे प्रत्यक्ष त्या सातबाऱ्याचे मालक आहेत, सहहिस्सेदार आहेत, त्याची नावं आम्हाला असतात नावच त्याच्यात. नाहीये. दुसरं 2 उद्या मी दिवस नाव आहे. तुम्हाला अर्ज भरून दिला, मोजणी करायची या जागेची आणि लगतचा कबीलदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन दिलं, तुम्ही दिल्लीला जाणार. आणि आमचं नाव म्हणजे आम्हाला नोटीसच नाही येणार. नाव नाही म्हणजे मग आम्ही कसं ऑब्जेक्शन घ्यायचं? आणि समजणार कसं? आणि त्याने पोलीस प्रोटेक्शन वगैरे घेतलेलं आहे म्हणजे आम्ही तिकडे पोलिसाबरोबर भांडत बसणार त्या दिवशी. सूचना देण्याचं उद्दिष्ट काय, कशाला ठेवायचे प्रावधान? माणसाला समजावं म्हणून ना. द्यायला पाहिजे. अरे सातबारा कशाला आहे? तुमची नोटीस तयार होता, तुम्ही सातबारा बघणार नाही. त्याला सातबारा जोडावा लागतो मोजणी करताना. अरे वा. असं कसं बोलताय? म्हणजे तपासणीचा कोणाचा तरी आहे का नाही त्याच्यामध्ये? तर अर्ज भरला तसाच झाला. अगं सामान्य सामान्य माणसाला कळणार कसं? बरं आहे की नाही? अहो, त्या- मोजणीला सातबारा घेता मोजणी आपल्याला सातबारा जोडावा लागतो. 4 माणसं आहेत, तर 4 माणसांना नोटीस गेली पाहिजे. हे तर आपण तर त्यांनी 2च नावं दिली, तर त्यांनी 2च नावं दिली, तर ते बघायचं कोणी? आणि 2 नाव पण सर चुकीचे आहेत. तो तिकडे मालकच नाही कोण. पीटर डिसिला कोण आहे आणि मधल्यान पाडेला ती नाहीच आहेत तिकडे. जाणून कुठं व्यक्ती नावाने मग जाणून कुठं कुठं मोगे नाव दिले. हे नसणार म्हणजे झालं का? विचार करणार ना ऑफिस. पहिला सुरुवातीचा विषय आहे ना. माणूस तिथे तुमच्याकडे खेपाट्या मारतोय म्हणून त्यांना समजतंय. आता काय त्यांना समजलं? समजणारच नाही तर नाही. घरी बसून मला काय करणार होतं? माझ्या जागेची मोजणी करून तुम्ही मोकळे. साहेब दलालाचं कार्यालय आहे तुमचं. आता आणि आमदार ताईला साहेब सांगितलं, त्यांचे पण ऐका काही ना, संबंध आहेत का मला माहिती ज्यांनी नाही. तुम्हाला मोजणीसाठी आता अर्ज साहेबांचं दिला, काय तुम्ही चाललंय ते मागताय. आम्ही कानावर आलंय आमच्या. नक्की झालंय या ऐका ना कार्यालयात. सर, मी त्याच्याकडे अर्ज मागत येत नाही म्हणून ऑफिसला जाऊन घ्या. सरकारी जागा त्याच्यात आहे ती मोठी करा सांगतात, पण ते आमचं काम नाहीये. मला तहसीलदारचे नाही, तेव्हा नाही, नाही, आठवलंय ना मग सातबारावरती नाव असेल तर त्यांनी पैसे भरावे वगैरे वगैरे. किती तास बसलो होतो इकडे? हा? जा आता. तुला केलं होतं ना, तू सांगतास. तरी पण मोजणी अजून केली नाही. 4 वर्ष झाली. आता ही पद्धत झालेली आहे. जाऊ दे नाही, जाऊ दे नाही, जाऊ दे ना. ऑनलाईन- तुम्ही आहेत ना, ऑनलाईन- एक दिवस दुसऱ्याच्या नावावर झालेली समजेल. आम्ही पण ऑनलाईन कामं केलं ती शिक्षिका होती. साहेब 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 त्याच्या पलीकडे मला साहेबांकडे जाऊ दिलं तर बरं. बघा दादा, तुम्ही माझ्यासारख्या वयाचे माझ्यापेक्षा मोठे आहे. जेव्हा वचक असतो ना वचक, तेव्हा सगळी यंत्रणा बरोबर चालते. त्या साहेबाचाच वचक नाही राहिले. कुठं चाललाय? साहेबांच्या दालनामध्ये तो सोदू चिरतो आणि आम्हाला दम देतो वरती. तुला एकदा मारला तर परत नंतर मार खायचा का? तो साहेब काय आपला चोरच असेल तो साहेब. त्याच्याच हात असेल ना तो, तेव्हा त्याची हिंमत बघा त्याच्यात लक्ष घाला. आणि नंतर तुम्ही ऑब्जेक्शन अगोदर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याला अगोदर सुनावणी लावा. त्या बाईने दिलेले पत्र शोधा तुमच्या कार्यालयात. मी तिची
हरकत ऍडव्हान्स मध्ये नोंदवून घ्या. काही विषय चालले त्याच्यामध्ये पोलिसांचा पोझिशनचा विषय पोलीस ठरवत आहे. समजलं? त्याच्या अंतर्गत त्या सुनावणी चालली आहे कमिशनर ऑफिस मध्ये. त्या सुनावणीमध्ये ज्यांनी इथे मोजणी मागितली आहे त्यांनी त्या सुनावणीमध्ये कळवलंय डीसीपी साहेबांना की मी मोजणी करून घेतोय. समजलं? तुम्हाला हाताशी धरून पोलीस यंत्रणेची दिशाभूल झाली तर जबाबदार तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं. त्या बाईने तुमची जी हरकत नोंदवली आहे की तुम्ही शोधा आणि त्याला जोडा आणि ती नोटीस बदला पाहिजे. ऐका, मी 3 वर्ष झाली फेऱ्या मारते मिरारोड या वयामध्ये. गरज नसताना माझी जागा असताना सुद्धा कोण कुठून आले नाही तर आमच्या जमिनीचा हा. सत्यानाशच घालायचा वसईच्या आणि त्याला जबाबदारी सगळ्यात शिकवा. दादा जबाबदारी शिकवा म्हटलं. माणसं जेव्हा येतात ना तुमच्याकडे चौकशी करायला ती मिळणार नाहीत ती. त्या तुम्हाला विषय नाही, हा विषय नाही, तो विषय नाही. तुम्हाला एका चलन नाही काढून देता येत लोकांना. 100 रुपये तिकडे भरतात माणसं चलनाची. किती मिळतात तुमच्या कार्यालयाला ना संध्याकाळी हिशोब? हा काढता का चलन लोकांसाठी? बोलण्याची पण साहेब काढायचं बंद आहे. चलन काढून कोण देतं? चलन कोणी जनरेट करायचं? पैसे भरायचं चलन कोणी जनरेट करायचं सांगा? दलालानी. तिथे 100 रुपये भरायचे, 50 रुपये तुम्हाला येतात काय? जाऊ दे नाही. ज्याचं कळते त्यालाच कळते, साहेब. दादा ऐका, ऐका. आमच्या आईवडील आहेत ना 12व्या वर्षामध्ये ना जेलमध्ये गेले ब्रिटिशांकडे म्हणून स्वातंत्र्य मिळालंय. दुसरी पिढी आज सैन्यामध्ये देशाचं रक्षण करताय आणि हे आमच्या जमिनीची सत्यानाश करायला लागत वसईच्या. इकडे पैसे घेऊन जमिनी जाऊ दे काय? आम्ही स्त्री असून लढते 4 वर्ष 5 वर्ष होती म्हणून एकदा कलेक्टरना सांगितलंय त्या बदले हे बोडके साहेबांना विचारले होते. म्हटलं त्याच्याकरता तुम्ही आज कलेक्टर जमले अजूनपर्यंत ब्रिटिशांची ना दलाली करत बसले असतील. हे पण लढणारे लोक आहेत आमच्या घरातले. 3-3 महिन्याच्या 2 जेल भोगले आहेत. 12व्या वर्षी शाळेतून काढून टाकला. आरपी वाजेतून इंग्लिश स्कूल शाळा सुरू झाले. दुसरी पिढी माझी मुलगी सैन्यामध्ये राष्ट्रपतींचं मानसिक मोठे पण नाही सांगत आहे. जावई विंग कमांडर आहे. यांनी आमची जमिनीची विल्हेवाट लावायची. यांना बोलवा, यांनी विल्हेवाट लावायची आमच्या वसईकरांच्या जमिनीची. मोदी कॅन्सल करून टाका. कशाला आमच्याकडे एक विषय नाही. पाळी येते कशाला? नाही. पाळी येते कशाला? माणसाचा विषय नाही. इथे ज्या दिवशी आम्ही ठरवू ना त्या दिवशी मग काय होईल ते लक्षात घ्या तुम्ही. आता ज्या तारखेची मोजणी आहे ना ती रद्द करा आणि यांना ऑब्जेक्शन आहे यांचं घेऊन घ्या, बघून घ्या सर. चर्चा करू. धंदे बंद करा इकडचे. बोलण्याची पद्धत सरकारी कर्मचारी. मी पण सरकारी कर्मचारी होतो. सगळ्यांनी पैसे वाटून सामान्य माणसाला न्याय देता काम करायचं ठरवलं. सगळे दलाल. मी जाऊन कोणाला सांगितलं ते मला असं म्हणताय पेपरला तुम्ही निघून जा, फोटो दिलाय निघून जा. काय सांगतो म्हणताय. कधी कळवणार त्यांना? त्यांनी जी हरकत घेतली त्याच्या बाबतीत कधी कळवणार? तुम्ही ऑलरेडी पत्र दिलंय ते कधी कळवणार? पण आम्हाला जाग्यावर जावंच लागतंय. पैसे भरले, चलन भरले, ऐकून घ्या. मोदी तारीख लागली जागेवर येणं माझं काम आहे. जागेवर जावंच लागेल का? तुम्हाला समजलंय का आम्ही काय? पैसे भरले त्या होळीची, त्या लॉरेल डॅश त्या होळीची मोजणी सुनावणी चालू आहे की नाही? चालू आहे ना. पैसे भरले तरी सुनावणी चालू आहे. मोजणी करायला तुम्ही तयार नाहीत का? समोर लॉरेल डॅशचं वजन होतं त्याची सुनावणी चालू आहे की नाही? मग त्या ही बाई काय? लॉरेल डायसला एक न्याय कारण तो नगरसेवक आहे. त्यांनी पैसे भरले पण आमची केस चालू आहे कमिशनर ऑफिसला. त्याचं काय? मग ते चालूच राहू दे. आणि तुम्ही जमीन मोजून त्याच्या देशात राहणार. नाही, ऑलरेडी जे पत्र तुम्ही दिलेलं आहे त्या पत्राचं कधी कळवणार कधी? तुम्ही करायचं लोकांच्या मारामारीवर लोकांवर गुन्हे. बॉस्टन डिसिंबाचं तेच झालंय. त्याच्यावर गुन्हे दाखल, त्याला तडीपार. तुम्ही पोलीस प्रोटेक्शन त्या दिवशी मागवणार, आम्ही भांडत बसणार, आम्हाला उचलणार, जेलमध्ये टाकणार, गुन्हे दाखल करणार. गुन्हे दाखल आमच्यावर. आमची जमीन असून सुद्धा किती वाजता येतील? 10 वाजता यायचं आहे. आज 4 वर्ष तुझी भांडते तिकडे. मी दिलेले आमचे पत्र दाखल केले त्याची अॅक्नॉलेजमेंट घेऊन यायची. त्याच्या जमिनीच्या विषयामध्ये त्याला तडीपार करायला घेतलं. तेवढेच गुन्हे आहेत 3 त्याच्यावर. ते वसई पोलीस स्टेशनने केले. त्यांची जी मोजणी केली ना त्याच्यात त्या मोजणीच्या मोजणी कर्मचाऱ्याने गुन्हा दाखल केलाय. ती मोजणी SLR ने रद्द केली. गुन्हा दाखल झाला. आज त्याला तडीपारीची नोटीस दिली सामान्य माणसाला, भूमिपुत्राला.
कारण हे काय होणार, तिकडे पोलीस घेणार समोरचे लोक, समोरच्याने विरोध केला की त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार, गुन्हे दाखल झाला की गुन्हा दाखल झाला की आणखीन तो बिल्डर समोरचा कोण असेल जो तो जाणार मॅडमला भेटणार किंवा आणखीन अधिकाऱ्याला भेटणार, त्याला तडीपार करून टाका म्हणजे आम्हाला जागा कब्जा करायला बरी. अरे इथे बसल्या तुम्हाला फक्त